मित्रांनो, आज आपण कोलकात्यामधील एक प्रसिद्ध ठिकाणी आलो आहोत आणि आपल्यासोबत आहेत आपले सवंगडी. या विजिटमध्ये आपण त्यांच्यासोबत फिरणार आहोत. तर पहिलीच आमची ही भेट आहे आणि कोलकात्यामध्ये प्रथम आम्ही दोघं भटकंती करणार आहोत. तर ही भटकंतीमध्ये आपण नवीन काय काय पाहणार आहोत, तर पाहूयात आपली ही प्रवास. तर विक्टोरिया म्युझियम पॅलेस हा आपण पाहणार आहोत आज. तर पाहूयात आत जाऊन. मित्रांनो, आपण कोलकात्यामधील सर्व प्रसिद्ध असणारं विक्टोरिया मेमोरियल हॉल येथे व्हिजिट दिली आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात येथे पर्यटकांची गर्दी आज आपल्याला पाहायला मिळते. तर आपण पाहूयात काही नियम्स आणि तर मिनिस्ट्री ऑफ कल्चर यांच्या अंडर असणारा हा विक्टोरिया मेमोरियल हॉल आपण बघू शकतो आणि समोरच आपल्या विक्टोरिया मेमोरियल हॉल हा दिसणार. येथे आपल्याला संग्रहालय पाहायला मिळणार आहे आणि आजूबाजूचा हा आर्टिफिशियल गार्डन, निसर्ग हा आर्टिफिशियल आपण पाहू शकतो. रॉयल पाम लावले, मोरपंखी दिसतील आपल्याला आणि आजूबाजूला आपल्याला खूप सारे श्रब्स, गार्डन हा पूर्ण बनवलेला आपल्याला दिसेल. खूप सुंदर. मित्रांनो, आपण आता विक्टोरिया पॅलेसमध्ये म्युझियममध्ये आलो आहोत आणि खूप गरम होतं, खूपच प्रमाणाच्या बाहेर गरम होतं. तर आपण आता पाहूया तिकडच्या पॅलेसमध्ये काय काय गोष्टी आहेत आणि म्युझियममध्ये काय काय आज आपल्याला पाहायला मिळेल. तर पाहूयात म्युझियम. समोर आपण पाहू शकतो हत्तीच्या दातांपासून बनवलेलं हे खुर्ची आणि टीपॉय, याला तिपाई म्हणतात या इकडे कोलकाता साईडला. तर साधारण 13व्या शतकामध्ये हे बनवण्यात आलेलं असं आपल्याला दिसतंय. सुंदर असं नक्षीकाम आणि हत्तीच्या दातांपासून बनवलेलं हे. साधारण 1698 असं 18व्या सेंचुरी इथे लिहिलं. 18th सेंचुरीमधील इथे तोफ आपल्याला दिसते. तसं महाराष्ट्रामध्ये तोफांमध्ये आपण खूप मोठ्या तोफा जसं महाराष्ट्रातसुद्धा आढळून येतात, तसे येथील एक इतिहासामध्ये आपण ह्या तोफा बघतोय. हे एक स्टॅच्यू आहे इथे क्लाइव्ह यांचा.
सुंदर असं बंदुकींचं इथे आपल्याला संग्रह दिसेल. बंदूक, येथे असणारे नाईफ, खूप सुंदर असं प्रसिद्ध आणि पेंटिंग्स येथे आपल्याला पाहायला मिळतील. अशी आपली भटकंती ही कोलकात्यामधील झालेली आहे आणि आपल्यासोबत पंकज आहे. पंकज, कशी झाली आजची? एकदम मस्त, एकदम मस्त. तर मस्त प्रकारे ही व्हिजिट झालेली आणि नक्कीच प्रत्येकाने कोलकात्यामध्ये आल्यावरती प्रिन्स म्युझियमला भेट द्यावी. भेटूयात पुन्हा एकदा. धन्यवाद.